टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। राज्याच्या विधिमंडळामध्ये आज आश्वासन समितीची बैठक पार पडली आहे। खरं तर आश्वासन समिती ही आश्वासनांची पूर्तता करण्याचं काम करत असते, कारण की अनेक आमदार जे आहेत ते विधिमंडळाच्या सत्रामध्ये अनेक प्रश्न उपस्थित करतात आणि त्या प्रश्नांची जी संपूर्ण सोडवणी आहे जी आश्वासन समितीकडून केली जाते। आपल्यासोबत आश्वासन समितीचे अध्यक्ष असलेले रवी राणा आहेत। आमदार रवी राणाजी, आज तुम्ही खरं तर मिठी नदीच्या प्रश्नासंदर्भात आज संपूर्ण आश्वासन समितीमध्ये बैठक घेतली। या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना देखील बीएमसीच्या तुम्ही बोलवलेलं होतं महापालिकेच्या। एकंदरीतच मिठी नदीच्या गाळ काढण्यामध्ये खरंच घोटाळा झालाय का? किती कोटींचा हा घोटाळा आहे? असं आश्वासन समितीचा अध्यक्ष म्हणून जे सभागृहामध्ये सन्माननीय आमदार आपले प्रश्न मांडतात, अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे सभागृहामध्ये उत्तर दिले जाते ते 3 महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण केलं पाहिजे, पण 4-4, 5-5, 10-10 वर्ष ते पेंडिंग राहतात। त्या आश्वासनाची पूर्ती करण्यासाठी ज्या समितीचा अध्यक्ष म्हणून माझ्या समितीमध्ये 19 आमदार आहे। आज संपूर्ण राज्यामधले महानगरपालिका, नगरपालिका सगळे अधिकारी, सगळे कमिशनर आज त्या मीटिंगमध्ये होते। टाउन प्लॅनिंगचे अधिकारी होते, एडीटीपी होते, आयुक्त होते, अनेक महानगरपालिकेचे नगरपंचायतचे सीओ होते। तर मला असं वाटतं की या आश्वासनाची पूर्ती करण्यासाठी पहिला विषय जो खऱ्या अर्थानं मुंबईमधला मिठी नदीचा विषय, ज्या ठिकाणी 185 कोटी रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट हे खऱ्या अर्थानं 5 कॉन्ट्रॅक्टरला जे दिले त्याच्यामध्ये मिठी नदीचा गाळ काढणे, रुंदीकरण करणे आणि कॉन्क्रीटची वॉल याच्यामध्ये जो घोटाळा झाला त्याच कॉन्ट्रॅक्टरला 425 कोटी रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट दिला। उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री असताना अशा प्रकारे कॉन्ट्रॅक्टरला खैरात वाटणे, आपल्या मुंबईमधल्या जनतेच्या पैशाचा दुरुपयोग करणे या संदर्भात अपर उपायुक्त यांना निर्देश दिलेले आहे की या 8 दिवसात याची पूर्ण चौकशी करून या संदर्भात किती खोलीकरण झालं, किती गाळ काढला आणि किती स्क्वेअर फीटची दिवाल ती जागेवर सध्या मिठी नदीमध्ये उभी आहे या संदर्भात 8 दिवसाच्या आत कमिटीकडे अहवाल दिला जाईल आणि पूर्ण कमिटी हे खऱ्या अर्थानं थर्ड पार्टी ऑडिट करून या कमिटीचा पाहणी दौरा आम्ही मिठी नदीवर करू। 19 आमदार सगळे सोबत राहतील आणि या संदर्भातलं दूधचं पाणी आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरनी 585 कोटी रुपयाचा घोटाळा केला त्याच्यावर ब्लॅकलिस्टची कारवाई, गुन्हे दाखल करू आणि याच्या मागे ज्या मातोश्रीला खुश करण्यासाठी त्यांनी कॉन्ट्रॅक्टरनी त्या ठिकाणी कमिशन दिलं त्याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे, कारण मुंबईच्या जनतेचा पैसा आहे। परंतु रवी राणाजी, तुम्ही म्हणतायत की मातोश्रीला खुश करण्याकरता पैसा दिला गेला, कमिशन दिलं गेलं असं तुम्ही म्हणतायत, परंतु मागच्या 2.5 वर्षांपासून कार्यकाळामध्ये महायुतीचं सरकार आहे। एकनाथ शिंदे गेल्या 2.5 वर्षांमध्ये मुख्यमंत्री होते। एकीकडे आदित्य ठाकरे म्हणतात की आम्ही सत्तेत असताना महापालिकेमध्ये त्यावेळेस हिंदमाता असेल, त्याच्याच सोबतच किंग सर्कल असेल, हे जे काही सखल भाग आहेत मुंबईतले ते भरू दिले नाहीत, तिकडे आम्ही पंपिंग स्टेशन उभी केली। परंतु 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये पहिल्याच पावसामध्ये मुंबईची तुंबई होते, याला कारणच महायुतीचं सरकार आहे म्हणून। असं आहे, वर्षानुवर्षापासून मातोश्रीची सरकार, उद्धव ठाकरेंची सरकार महानगरपालिकेमध्ये आजपर्यंत मिठी नदीचा प्रश्न ते सोडू शकले नाही। वारंवार पावसाळा आल्यानंतर मिठी नदीचा घोटाळा हजारो कोटी रुपयाचा निघतो, त्या ठिकाणी पण मिठी नदीचा प्रश्न सोडू शकले नाही, ज्यांची महानगरपालिका असं वैयक्तिक प्रॉपर्टीसारखी ती वापरतात। आज जेवढ्या कारवाया या सरकारमध्ये मिठी नदीच्या घोटाळ्यासंदर्भात होत आहे, तुम्ही पाहताय सगळे ते आदित्य ठाकरेचे मित्र आहे, मातोश्रीशी कनेक्शन आहे। जर कॉन्ट्रॅक्टरचं कनेक्शनच तिथे आहे तर मला असं वाटते पूर्ण तार या घोटाळ्याशी मातोश्रीशी जोडलेले आहे आणि त्या संदर्भात राज्य सरकार कारवाई करत आहे। दिनू मौर्याची देखील गेल्या 3 दिवसांपासून चौकशी होते। मंत्री नितेश राणे यांनी सांगितलं की दिनू मौर्या तर त्यांचे जवळचे मित्र आहेत आणि दिनू मौर्याला आदित्य ठाकरे यांच्या सांगण्यावरूनच सगळं मिठी नदीचं काम भेटलेलं आणि सगळं सूत्रधार तेच आहे असं म्हणतात, परंतु आदित्य ठाकरे म्हणतात की गेल्या 2.5 वर्षांमध्ये महायुतीचं सरकार आहे म्हणून। दिनू मौर्यासारखे असे अनेक कॉन्ट्रॅक्टर जे पडद्यामागचे खिलाडी आहे आणि त्या खिलाडीला पूर्ण ताकद देण्याचं काम आदित्य ठाकरे करत आहे, मातोश्रीच्या माध्यम होत आहे। असे अनेक दिनू मौर्यासारखे चेहऱ्याचे नावं पुढे येतील, अनेक भ्रष्टाचारी कॉन्ट्रॅक्टरचे नावं येतील, अनेकांवर गुन्हे दाखल होईल, FIR होईल, ब्लॅकलिस्ट केल्या जाईल। तर ते सगळेच जर मातोश्रीचे कनेक्टर असले, ते सगळेच जर आदित्य ठाकरेचे कनेक्टर असले, उद्धव ठाकरेंची कनेक्टर असले तरी सरकार त्याच्यावर कारवाई करणार आहे।
परंतु तुम्ही अजून एक मुद्दा मांडला की मुंबईमध्ये अनेक मिल्स आहेत. त्या मिल्समध्ये खरं तर कमर्शियल मोठ्या प्रमाणात बांधकामं झालेली आहेत आणि त्या ठिकाणी खरं तर धोरणानुसार IT पार्कसुद्धा असणं गरजेचं होतं, परंतु ते कुठेच अस्तित्वात नाही आहे. त्यामुळे रोजगाराचा देखील मोठा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे. त्या संदर्भात बैठकीमध्ये तुम्ही काय निर्णय घेतला? बैठकीमध्ये सगळे जे मनपाचे अधिकारी होते, MIDCचे अधिकारी होते, IT पार्कचं चटाई क्षेत्र जे पाहिजे होतं ते कमला मिलमध्ये ज्या पद्धतीनं पब उघडलेले आहे, बार उघडलेले आहे, मोठ्या प्रमाणात वेगळ्या कंपनी आलेल्या आहे, वेगळे शोरूम आलेले आहे, पण IT पार्कचं कुठेही त्याच्यामध्ये इमारत नाही आहे, कुठे उल्लेख नाही आहे, कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी बांधकाम नाही आहे. म्हणजे IT पार्कच्या नावावर पूर्ण चटई क्षेत्र बिल्डरांच्या घशामध्ये टाकणं, अशा 12 मिल अमरावतीमध्ये, आपल्या 12 मिल मुंबईमध्ये आहे, त्या सगळ्या मिलची चौकशी करण्यासाठी महानगरपालिकेचे अपर आयुक्त अभिजित बांगर साहेबांना त्याचा अध्यक्ष बनवलं आम्ही आज. त्यांच्या अध्यक्षामध्ये MIDCचे अधिकारी, टाउन प्लॅनिंगचे अधिकारी, त्याचप्रमाणे ITचे तज्ज्ञ आणि IT शिक्षण झालेले असे 5 विद्यार्थी हे सुद्धा त्या कमिटीमध्ये घेतलेले आहे. येणाऱ्या महिन्याभराच्या आत या 12 मिलचा अहवाल कमिटीसमोर येईल आणि त्या कमिटीच्या माध्यमातून संपूर्ण कमिटीचे सदस्य हे त्या सगळ्या मिलमध्ये आम्ही व्हिजिट करू आणि ज्या ज्या ठिकाणी ITच्या नावावर अवैध बांधकाम करून बिल्डरांनी विकलेलं आहे, ज्या ठिकाणी त्यांनी करोडो FSI हा विकून खऱ्या अर्थानं बिल्डरांचे घरं भरून घेतलेले आहे, त्या सगळ्यांवर कारवाई केली जाईल. ITचा मुद्दा हा विद्यार्थ्यांचं भविष्य आहे, तो मिलच्या जागेवर IT पार्क असलं पाहिजे ही आमची मागणी आहे. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं तर आश्वासन समितीचे अध्यक्ष आहेत रवी राणा. त्यांचं असं म्हणणं आहे की मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये अनेक मिल आहेत, त्या मिलमध्ये बांधकाम व्यावसायिकांना अनधिकृत पद्धतीने काम करण्यात आलेलं आहे. त्यामुळे जो राखीव क्षेत्र आहे त्या ठिकाणी IT पार्क बनवण्याच्या संदर्भात धोरण होतं, परंतु ते बनलं गेलं नाही. त्या सगळ्या संदर्भात देखील आज आश्वासन समितीमध्ये बैठकीमध्ये हा मुद्दा मांडला गेला आणि त्याचसोबतच मिठी नदीच्या गाळ काढण्याच्या संदर्भात, कंत्राटदाराच्या संदर्भात चौकशी करा असे आदेश जे आहेत ते आश्वासन समितीकडनं आज मुंबई महानगरपालिकेला देण्यात आलेत आणि येत्या आठवड्याभरात आश्वासन समितीची संपूर्ण आमदारांची टीम जी आहे ती मिठी नदीच्या संपूर्ण परिसरात जाणार आणि त्या ठिकाणी गाळ उपसण्याच्या प्रकाराच्या संदर्भात संपूर्ण माहिती घेणार असल्याची माहिती जी आहे ती आश्वासन समितीचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांनी आपल्याशी बोलताना दिलेली आहे. जर्नलिस्ट प्रेम मात्रेसह अक्षय मंगणी, TVN मराठी, मुंबई.